मुंबई ही महाराष्ट्राचीच नाही तर देशाची आर्थिक राजधानी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती आणि तो बदला मुंबई लुटायचा काहींचा आहे. आता भाजपची ज्येष्ठ मंडळी सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांना लुटारू म्हणणं अयोग्य आहे, परंतु शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती हे छत्रपती शिवाजी महाराज कृष्णराव अर्जुन केळसकर यांचं पुस्तक आहे. त्यातील 17व्या मध्ये आणि 209 पानावर असा उल्लेख आहे की हे सैन्य एकत्र करण्याचा वास्तविक हेतू सुरत शहरावर हल्ला करून ते लुटण्याचा होता. म्हणजे यापूर्वी शिवाजी महाराजांची लुटारू म्हणून बदनामी यांनीच केलेली आहे आणि शिवाजी महाराज लुटारू नाहीत हे सांगण्याचा प्रयत्न देखील यांचाच आहे. काही जरी शिवाजी महाराजांचं नाव जरी घेतलं तरी शिवाजी महाराजांचं ही मुंबई आहे, ही महाराष्ट्राच्या लोकांची मुंबई आहे, ही मराठी माणसांची आहे. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचा जर विचार आणि पुरोगामी विचार जिवंत ठेवायचा असेल आणि सर्व महापुरुष महात्मा ज्योतिराव फुले असतील, राजश्री शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांचा विचार जिवंत ठेवायचा असेल तर मराठी माणसाकडे राहिली पाहिजेत. मुंबईसाठी 105 हुतात्म्यांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं होतं. त्यामुळे महाराष्ट्रातील जे उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, शरद पवार साहेब असतील आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर साहेब असतील, यांच्याकडेच मुंबई देण्यात यावी, तरच महाराष्ट्राची अस्मिता आणि देशाची अस्मिता राहील. कारण मुंबईचं महत्त्व कमी करून सुरतचं महत्त्व वाढावं अशी काहींचा जो प्लॅन आहे तो उधळून लावावा. कारण पुन्हा अशी संधी आपल्याला मिळणार नाही. ही माझी ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीनं सर्वांना नम्र विनंती आहे.